नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 30 साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा आपण उंची टाकून घेणार आहोत. पूर्ण उंची आहे 13. त्याच्यामध्ये एक प्लस करायचा 14 इंच घ्यायची आहे आणि 5.5चा शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर पट्टी त्यांना मोठी पाहिजे म्हणून, आणि मुंडाही 5.5 घ्यायचा आहे. आता छातीचा चौथा 7.5 प्लस 1.5 इंच, कमरेचा 6.5 प्लस 2.5 इंच मार्जिंग आहे ती. 1 इंच मार्जिंग आणि 1.5 इंच मार्जिंग आणि 1 इंच टक्स सरळ रेष मारून घेऊ. आणि आता आपण मुंड्याचा शेप देणार आहोत. इथे मुंड्याचा शेप देऊन आपण जो 7चा मुंडा अंतर टाकला आहे ना फिटिंगसाठी, ते अंतर मोजून घेऊया. कंप्लीट 7 धरलं आहे. आणि पाठीचं अंतर टाकायचं. पाठीचं अंतर त्याच्यात 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. गळा रुंदी टाकायची 2.5 आणि शेप द्यायचा. बघा किती सुंदर शेप आला आहे मागच्या गळ्याचा. मागच्या गळ्याचं माप नाही टाकत आपण, कारण पाठीचं माप टाकतो, त्याच्यामुळे मागच्या गळ्याचं माप टाकायचं नाही. कारण मैत्रिणींनो, कोणाकोणाला पूर्ण उंची वाढवायची असते. उंची वाढवली की पाठ वाढते, त्याच्यामुळे पाठीचंच अंतर टाकायचं. आता बॅक साईड पूर्ण पेपरवर ठेवून आपण त्याची ड्राफ्ट करणार आहोत. डार्क चॉकने पूर्ण बॅक साईडला मार्जिंग करून घेणार आहोत. चॉकने एकदम डार्क आली पाहिजे, दिसली पाहिजे. आणि कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करून पेपर बॅक साईड पेपरवर ठेवून फ्रंट साईड काढायची आपल्याला. बघा आता 2.25चं आपण अंतर टाकतोय. योकसाठी 2.25चं अंतर टाकले. आता आपण मुंड्यामध्ये शेप देण्यासाठी, फ्रंटचा शेप देण्यासाठी अशा प्रकारे पुढचा गळा 6 आहे आणि गळा रुंदी 2.5 शेप देऊन घेऊया. खूप सुंदर कटोरीचं माप 5ची कटोरी आहे. आणि मुंड्याच्या कोपऱ्यातून 2.25चं अंतर टाकायचे. आता कटिंग करून घेऊया आपण. पावणे 3चा योग आहे. पुन्हा माप टाकले आपण, चॉक दिसत नसल्यामुळे. आता पुढचा गळा कटिंग करून घेऊया. हा फ्रंट साईडचा शेप कट करून घेतलाय आपण. आता आपल्याला कटोरी ड्राफ्ट करायची आहे. ही कच्ची कटोरी आहे. ही आपल्याला व्यवस्थित डार्क करून घ्यायची आहे. व्यवस्थित पूर्ण साईडने चॉकने डार्क करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. बघा परत अशा प्रकारे डार्क करून घ्यायची आहे. 30ची कटोरी असल्यामुळे 2.25 दोन्ही साईडला आपण अंतर टाकणार आहोत. त्याचा मध्य काढून खालीही 2.25 टाकणार आहोत. अशी क्रॉस रेषा मारून घ्यायच्या आणि बघा असं शेप द्यायचा. शेप देऊन किती सुंदर शेप आहे मैत्रिणींनो. ही कटोरी खूप छान बसते. आता आपल्याला पेपर कटिंग झाली. ती पेपर कटिंग अस्त्रावर ठेवून घ्यायची आहे आणि चॉकने ड्राफ्ट करायची आहे. डार्क टाचनेही लावू शकतो आपण. आता आपण कटिंग करून घेऊया. बघा अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. 2 ब्लाउजांचे अस्तर आहेत, त्याच्यामुळे वेगळा कलर दिसतोय आपल्याला. मैत्रिणींनो, आपण एकावर एक 3-4 ब्लाउजची कटिंग करू शकतो. जसे आपल्याला एका कस्टमरचे 2 ब्लाउज असतील, 3 ब्लाउज असतील, तर आपण पेपर कटिंग ठेवून करू शकतो कटिंग. आता आपल्याला हाताची बाहीचा
माप काढायचं आहे. 9.5ची बाही आहे, 10.15चं मार्जिन केलं आहे. कॅफ हाईट आपल्याला 3 घ्यायचं आहे. हे मुंड्याचं माप टाकायचं आहे. दंडघेर प्लस 1.5 इंच अशा प्रकारे शेप द्यायचा आहे दोन्ही साईडचा, बॅकचा आणि फ्रंटचा. अशा प्रकारे शेप देऊन कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे सरळ सरळ कापायचं आहे. जिथे जिथे फिटिंगचे टॉक्स असतील तिथे आपल्याला टच मारायचा आहे. फ्रंटचा शेप दिला आहे मैत्रिणींनो. बघा, आता आपल्याला कटर ठेवून डार्क करायचे आहे चॉकने. 30 साईज कटरी आहे ही. बघा किती छान आहे कटरी. अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. व्यवस्थित हलला नाही पाहिजे पेपर. टाचणीही लावू शकतो आपण. कटरचे टक्स ही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला योग काढायचा आहे. तो कच्चा योग होता ना पेपरवर. आता आपल्याला योग कटिंग करायचा आहे. पावणे 3 आपण योग सोडलेला, त्याच्यात 1/2 इंच एक्स्ट्रा 3.25 घ्यायचा आहे. 3.25 घेऊन वरती इथे कमरेचं माप टाकायचं आहे. 6.5 प्लस 2 इंच आणि इथं 3.5चं माप टाकून 3.5चं माप टाकून आपल्याला कट करायचं आहे योग. खूप सुंदर पद्धत आहे ही. कोणाला पण जमेल मैत्रिणींनो. बघून पण शिवू शकता ब्लाऊज. बघा, अजून एक आपल्याला योग काढायला लागेल. तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी एकच करून दाखवला. आता आपल्याला बॅक साईडचा गळा कट करायचा आहे. बॅक साईडचं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून कट करायचं आहे. 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचं मेन फॅब्रिक. मैत्रिणींनो, अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे.